सुख झाले साजनी
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे बाबर क्षमा देवे वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवो करुणी पोटी साठवो करुणी पोटी साठवो संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवो करुणी पोटी साठवो करुणी पोटी साठवो संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला जोडीला ज्ञानी हा लाभ पद्मनाभ जोडला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ
पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला कुमाये विठोबार 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 कुमाये उजळले भाग्य आता 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 उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले उजळले भाग्य आता 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 अवघी चिंता वा
चिंता वागली संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला वारली वारली संत दर्शनी आला 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 पद्मनाभ जोडियेला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला
पद्मनाभ 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 जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला 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 विठ्ठल विठ्ठल
अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या प्राणाने कथेचा विस्तार प्राणाने कथेचा विस्तार प्राणाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु राजा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्राप्त झालेल्या स्थितीचं प्रगटीकरण करतायत आणि ती स्थिती कोणामुळे प्राप्त झाली हेही तुकोबाराय स्पष्ट करतायत. एक लक्षात घ्या, अत्यंत झालेलं दुःख वा अतीव झालेला आनंद ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत
की त्या आपण आवरू शकत नाही. अत्यंत दुःखही आपल्याला आवरलं जात नाही आणि अतीव झालेला आनंदही आपण आवरू शकत नाही. कोणी म्हणेल का आवरू शकत नाही? त्याचं कारण आहे स्वभाव. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरी नाही बरी आवरेला धरी नाही बरी आवरेला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरी नाही बरी आवरेला धरी नाही बरी स्वभाव बाहेरी धरिताही परी आवरेना. अंतरीचे बाहेरी धावे का? स्वभाव. किती आवरून धरण्याचा आपण प्रयत्न केला तरी आवरलं जात नाही, ते बाहेर पडतच. कोणी म्हणेल का बाहेर पडतं? त्याचे कारण तुकोबारा सांगतात. खरं जे असतं ते लपवताच येत नाही. लपविता खरे येत नाही. लपविता खरे येत नाही. खरं जे असतं ते लपवता येत नाही, लपवलं जात नाही, ते बाहेर पडतच. आणि एक लक्षात घ्या, बाहेर पडल्यानंतर आत काय परिस्थिती आहे ही कोणाच्याही लक्षात येते. आत जे असतं ते बाहेर पडतं आणि बाहेर पडल्यानंतर आत काय परिस्थिती हे कोणाच्याही लक्षात येते. हंबरडा फोडला जातोय ना, अत्यंत विलाप केला जातोय ना, याच्यावरून काय समजायचं? काहीतरी अत्यंत दुःख झालेलं असावं. अत्यंत दुःख झालेलं हे आपण त्यावरून लक्षात घेतो. ज्या ती स्टँड आहे इथं कसं रडावं हे भान राहत नाही. बाप वारला हे स्टँडवर कळलं, तिथेच हंबरडा फोडला जातो की नाही, जोराने रडण्यास सुरुवात होते. आणि रडणं, आक्रोश हा दिसू लागला की आत काहीतरी अत्यंत दुःख झालेलं आहे हे आपण समजू शकतो की नाही. घोषणा दिल्या जातात ना, उड्या मारल्या जातात ना, यावरून काय समजायचं? गुलाल उधळला जातोय, उड्या मारल्या जात आहे, नाचलं जातंय, यावरून काय समजायचं? पडले नाही, पडले नाही, प्रचंड मताधिक्याने निवडून आले. बाहेर जे पडलं जातं त्याच्यावरून आतली परिस्थिती कोणाच्याही लक्षात येते. आतली परिस्थिती ही दुःखदायक आहे का सुखदायक आहे हे कोणाच्याही लक्षात येतं. कोणाच्याही लक्षात. अंतरीचा रंग उमटे बाहेरी, ओळखे त्या फळे आपे आप. अंतरीचा रंग उमटे बाहेरी, ओळखे त्या फळे आपे आप.
आपे आप, या परी आपे आप ओळखे. याप्रमाणे आपोआप ओळखलं जात की काहीतरी दुःख की काहीतरी आनंद. अंतरातला रंग बाहेर उमटला जातो. अत्यंत झालेलं दुःख हे आक्रोश करण्यातून लक्षात येतं, हंबरडा फोडण्यातून लक्षात येतं. अतिशय झालेलं सुख हे घोषणा दिल्यातून, उड्या मारल्यातून आपल्या लक्षात येतं. हे मी कशा करता सांगितले? आजच्या अभंगाची भूमिकाच अशी आहे. ज्या एका ध्येयाकरता तुकोबाराय खडतर आपल्या जीवनाची वाटचाल करत होते. भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरावर जात होते. याच साठी वनांतरा जातो सांडोनिया घरात. ती ध्येय पूर्तता ज्या दिवशी तुकोबारायांची झाली, त्यामुळे त्यांना जो आनंद झाला तो अतीव आनंद झाला, अतीव आनंद झाला. तो आनंद ते आवरू शकले नाहीत. एरवी गंभीर, शांत, स्थिर, धीर मुद्रा असणारे तुकोबाराय, पण ती ध्येय पूर्तता ज्या दिवशी झाली त्यावेळेला झालेला आनंद तुकोबाराय आवरू शकले नाहीत. तुकोबाराय देखील गाऊ लागले, नाचू लागले, नाही उड्या मारू लागले. काय नाचे उडे बोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे आवडे. काय नाचे उडे बोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे आवडे. नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आनंदाच्या आवडीच्या भरामध्ये तुकोबाराय गाऊ लागले, नाचू लागले, नाही उड्या मारू लागले. आपणही गातो, आपणही नाचतो, आपणही उड्या मारतो, नाही असं नाही. या तिन्ही क्रिया आपल्या ठिकाणी दिसून येतात. फक्त फरक एवढाच आहे, पुढच्या प्रमाणे नाही. पुढच्या प्रमाणे नाही म्हणजे आपुलिया छंदे नाही. गाये नाचे उडे दारूची या छंदे. गाये नाचे उडे सत्तेची या छंदे. गाये नाचे उडे संपत्तीच्या छंदे. दुर्व्यसनाच्या छंदात आपण गातो, नाचतो, उड्या मारतो. सत्तेच्या छंदात उड्या मारतो, संपत्तीच्या छंदात उड्या मारतो. पण हे तिन्ही छंद उतरणारे आहेत, टिकाऊ नाही, शाश्वत नाही. दुर्व्यसनाचा छंद टिकाऊ नाही. पहाटचा गार वारा लागला किती उतरते असं म्हणतात. असं मी का म्हणतो? का आपल्याला तो अनुभव नाही म्हणून. उतरणारा हा छंद आहे. सत्तेचा एक छंद उतरणार आहे, तो टिकत नाही. कदाचित टिकलाच तर 5 वर्ष. सत्तेचा छंद उतरला जातो, संपत्तीचा छंद उतरला जातो. आज लक्षाधीश, उद्या भिक्षाधीश असे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे सगळे उसने छंद आहेत, उतरणारे छंद आहेत, टिकाऊ छंद आहे. पण तुकोबाराय ज्या छंदामध्ये गात होते, नाचत होते, उड्या मारत होते, हा छंद उतरणारा नाही, उतरणारा नाही. याचा कधीच क्षय नाही. हा कायमचा आहे, शाश्वत आहे, टिकाऊ आहे. या आनंदाला कधीच नाश नाही. त्या आनंदाच्या पलीकडे दुसरा आनंद नाही आणि त्या आनंदाचं मोजमापही होऊ शकत नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. अंत नाही
पार नाही लेखा नाही. हे 3 निकष त्या सुखाच्या तुकोबाराने सांगितलेले आहेत. त्या सुखाचा कधी नाश होत नाही. त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही. त्या सुखाचं मोजमाप होऊ शकत नाही. असा तो अतीव झालेला तुकोबारांना आनंद आवरू शकले नाही. त्यात गातायत, नाचतायत, उड्या मारतायत. काही लोकांनी पाहिलं काय प्रकार आहे आज. एरवी गंभीर शांत स्थिर धीर मुद्रा असणारे तुकोबाराय पण आज बेहोश झाले, उड्या मारतायत, नाचतायत. ते लोक तुकोबारांच्या जवळ आले आणि महाराजांना म्हणले, महाराज आम्ही फार वर्षापासून तुम्हाला पाहतोय पण आजचं वातावरण काय आम्हाला वेगळंच दिसतंय. आज बेहोश झालेले दिसता. गाता काय, नाचता काय, उड्या मारता काय. आजची काय परिस्थिती आहे तुमची. तुकोबारा म्हणतात आजची परिस्थिती विचारता. सांगू आजची काय परिस्थिती आहे. आज आनंदच आनंद आहे. नवे नवे परमानंद आहे. आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे आज आनंद रे सभायाभ्यंतरी अवघा परमानंदो रे सभायाभ्यंतरे अवघा परमानंदो रे सभायाभ्यंतरी अवघा परमानंदो रे सभायाभ्यंतरे परमानंदो रे आज आनंदच आनंद आहे. नवे नवे परमानंद आहे. परमानंद आनंदालाच कमतरता नाही असं अतीव आनंद आहे. परमानंद आहे. लोक विचारतात आजची काय परिस्थिती. महाराज म्हणतात आज आनंदच आनंद. आज आनंदच आनंद. हेच भाषा वापरतायत पण लोकांना त्यातलं मूळ अपेक्षित होत. आज आनंद आहे हा तर दिसतोच आहे आम्हाला पण आज हा आनंद काय आहे हे समजत नव्हतं. लोक म्हणायचं आजची काय परिस्थिती. लोक तुकोबाराने म्हणून आज आनंदच आनंद. आज परमानंद आहे. परमानंद आहे. अपेक्षित उत्तर काय तुकोबारांकडून मिळेना. तेव्हा ते लोक काही टाळकरी मंडळींना ज्या वेळेला भेटले त्यावेळेला त्या टाळकरी मंडळींना ते लोक म्हणाले का हो तुमची महाराजांची एवढ्यात भेट झाली होती का. नाही म्हणे वारीला झाली होती त्यानंतर काही नाही म्हणे. का बरं. हो आम्ही पाहिलं आता तुकोबाराय गातायत, नाचतायत, उड्या मारतायत, बेहोश बेहोश झालेले, आनंदात खूप मग्न झालेले दिसून येत आहेत. आज आनंदच आनंद. आज आनंदच आनंद. आम्ही विचारलं आजचं काय परिस्थितीचं स्वरूप आहे. ते म्हणतात आज आनंदच आनंद आहे. आज परमानंद आहे. पण काय आहे हे काय उत्तर त्यांच्याकडून मिळेना. लोक कुतूहलाने पाहू काय प्रकार आहे नेमका. एरवी गंभीर शांत स्थिर धीर मुद्रा पण बेहोश. त्यांना विशेष वाटू लागलं. तेही बाकीचं काम सोडून जाऊन पाहूया एकदा महाराजांना भेटूया म्हणून ते लोक महाराजांकडे आले. त्यावेळेला महाराज बेहोश दिसून आले, उड्या मारताना दिसून आले, आनंदात मग्न दिसून आले. त्यांनी वंदन केलं. महाराज
आपल्या सान्निध्यात आम्ही फार दिवसापासून आहोत, पण आता जे आम्ही तुम्हाला पाहतो आहे, आताच काही वातावरण तुमचं वेगळंच दिसतंय आम्हाला. आतापर्यंत तुम्ही इतके बेहोश झालेले कधी नव्हते, इतक्या उड्या कधी मारत नव्हते, इतका आनंदाचा आनंद काही तुमच्या ठिकाणी दिसून येत नव्हता. तर आम्हाला एक विचारायचंय, आता हा आनंद काय आहे? आताची काय परिस्थिती आहे? महाराज म्हणतात, आताची परिस्थिती विचारता, आताची परिस्थिती सांगू तुम्हाला. तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, म्हणे आता आनंदी आनंद. हे तुका म्हणे आता आनंदी आनंद. हा गोविंद गोविंद पिकविला, गोविंद गोविंद पिकविला, गोविंद गोविंद वेला, गोविंद गोविंद पिकविला. आता ही काय परिस्थिती आहे? असं ज्या वेळेला लोकांनी तुकोबारांना विचारलं, त्यावेळेला तुकोबारा म्हणतात, आताची परिस्थिती विचारता सांगू. तुका म्हणे आता आनंदी आनंद, आता आनंदच आनंद आहे, आता आनंदच आनंद आहे. ही भाषा तुकोबारा वापरू लागली. लोक म्हणाले, महाराज आता आनंदच आनंद आहे, हे तुम्ही सांगण्याची गरज नाही का, तो आम्हाला दिसतोच आहे. तुमच्या ठिकाणचा आनंद आम्हाला दिसतोच आहे, त्यामुळे आता आनंदच आनंद आहे, आनंदच आनंद आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. मग आता आनंद काय आहे हे आम्ही जाणू इच्छितो. आता असं तुमच्या जीवनात घडलं काय, आता असं झालं काय की ज्यामुळे हा आनंदच आनंद आहे तुम्ही म्हणता. महाराज म्हणतात, ते विचारता, होय हो, तर आता माझ्या जीवनात काय घडलं तेच तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगत आहे. उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. अवघे चिंता वरणे, अवघे चिंता वरणे, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ. अवघे चिंता वरणे, अवघे चिंता वरणे, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. जीवनात घडलं काय हे आम्ही जाणू इच्छितो आहे. आनंद तर आम्हाला दिसतोय, ते तुम्ही सांगण्याची गरज नाही, पण आता आनंद काय आहे, आता असं काय घडलं तुमच्या जीवनात? महाराज म्हणतात, ते जाणू इच्छिता होय तर सांगतो. उजळले भाग्य आता, आता भाग्य उजळले, आता माझं भाग्य उजळलं. उजळलं म्हणजे उदयाला आलं, स्वच्छ झालं, प्रगट झालं, म्हणून आनंद हा प्रगट झालेला आहे. आतापर्यंत माझं भाग्य हे अज्ञानाच्या कोठडीत
काम क्रोधाच्या अडचणीत सापडलेलं होतं. त्यामुळे त्याच्यावर मालिन्य आलेलं होतं आणि मालिन्य आल्यामुळे आनंद माझा मला मिळत नव्हता, आनंद प्राप्त होत नव्हता. आता ते भाग्य उजळलं, उदयाला आलं, स्वच्छ झालं, प्रगट झालं. एक लक्षात घ्या, उजळले हा शब्द जो तुकोबारांनी वापरलाय हा अतिशय महत्वाचा आहे. उजळले या म्हणण्यातून नवीन भाग्य कोणी मला गठुड आणून दिलं, तुकोबारा हे गठुड तुमचं भाग्याचं सांभाळा, असं कोणी मला आणून दिलेलं नाही. माझं असलेलंच, पण त्याच्यावर मालिन्य चढलं होतं म्हणून मी आनंदाला मुकलो होतो. आता ते भाग्य उजळलं. उजळलं म्हणजे उदयाला आलं, स्वच्छ झालं, प्रगट झालं. उजळले हा शब्द नवीनाची प्राप्ती दाखवत नाही. उजळले हा शब्द असलेल्याची मलनिवृत्ती दर्शवितो. उजळले हा शब्द नवीनाची प्राप्ती सुचवत नाही, असलेल्याची मलनिवृत्ती दर्शवितो. कशावरून तुम्हाला मी सांगतो, म्हणजे झटकन तुमच्या लक्षात येईल की अधिक विस्तार करण्याची गरज नाही. बाळू, परवा मी तुला काय सांगितलं होतं म्हणे, काय देव उजळून आण बर, सांगितलं होतं ना. मग उजळले का म्हणतो, कालच उजळून. लग्न कुठं कार्य निघालं की ज्या वेळेला आपतेष्ट भावबंद वगैरे बसतात, मग मीटिंग ती घेतली जाते, मग चर्चा होते, काय करायचं, कसं करायचं, हे कसं कार्य पार पाडायचं आपल्याला. कोण म्हणतं मंडप कुठं द्यायचा, आपला समाज फार आहे, तुमचे नातेसंबंध फार आहेत, हे अपुरी जागा पडेल. बाहेर कुठेतरी शेतात घेतलं, कोणी मंडपाचं सांगतो, कोणी म्हणतो वाजन तरी कोणते सांगणार, कोणी म्हणतो आचार्य कोणता. एक एक सांगितलं जातं, एकेका विषयावर विचार होतो, चर्चा होते, निर्णय त्याचा घेतला जातो. हे सगळं झाल्यानंतर काय राहिलंय का, काय विचार आणखी, मग मीटिंग आटवायची का. तितक्यात एक म्हाताराला तो म्हणला, बाळू झाल्या सगळ्या गोष्टी, हो झाल्या, पण एक गोष्ट काय कोणीच बोललं नाही म्हणे. काय मंडपाचं कोणी सांगेल, वाजंत्र्याचं कोणी सांगेल, आचार्याचं कोणी बोलेल, ह्या गोष्टी कोणी, पत्रिका छापायला पाहिजे हे कोणी सांगेल, या सर्व गोष्टी सर्वांना माहीत असणाऱ्याच आहे. पण एक गोष्ट महत्वाची आहे, ती कोणीच लक्षात आणून दिली नाही. तर मी तुला सांगतो, काय आपल्या कुलरीतीप्रमाणे, रिवाजाप्रमाणे देव उजळून आण बर. देव उजळून पहिले आणले पाहिजे, देव उजळून आणले पाहिजे असं जे सांगितलं जातं. म्हणजे नवीन देव तयार केले जातात का, नाही. आपले घरातलेच देव्हाऱ्यावरचेच नेहमीचे पूजेचे असलेलेच देव, पण तेच देव उजळून आणायला सांगितलं जातं. याचा अर्थ नवीन नाही करून आणायचे, त्याच्यावरचं मालिन्य दूर करायचं. म्हणजे उजळायचं म्हणजे काय करायचं, नवीन पिढीला ते काही लक्षात येत नाही. मग म्हातारा म्हणतो, तू काय डोकं चालू नको, तू आपला तो बाळकूस होणार आहे ना, त्याच्याकडे जा आणि फक्त म्हण आमचं देव उजळून द्या, की तो बरोबर उजळून द्या. मग हा ते देव घेतो, वस्त्रात गुंडाळतो, तामणामध्ये घेतो आणि जातो त्या बाळको सोनाराकडे. सोनार लगेच म्हणतो, मला वाटलंच होतं तुम्ही यालच 2 दिवसात, मला कळलं कार्य ठरले लग्नाचं, तुम्ही यालच.
हो म्हणे, मला त्या काकांनी सांगितलं देव उजळून आणा म्हणून मी आलोय. उजळून म्हणजे काय हो म्हणे, ते मला माहित आहे, ते मी करतो. त्याने माझ्याकडे यायला सांगितलं ना. हा म्हणे, मग मी ते करतो. तो मग त्याची काय प्रक्रिया असेल, त्या प्रक्रियेतून त्याच्यामध्ये काय असेल ती त्याची तिची प्रक्रिया करतो आणि ते देव जणू काय नवीनच असं तो आपल्याला करून देतो. जे नवीन देव नाही केले, असलेल्याच देवावरचं मालिन्य दूर केलं, ते स्वच्छ असं चांगले दिसायला लागले, जणू काय नवीनच केले. असं म्हणजे देव उजळून आण म्हणण्यातून नवीन तयार करून आणले नाही, असलेल्यावरचीच मला निवृत्ती केलेली आहे. तसं तुकोबर म्हणतात, माझं भाग्य कोणी मला आणून दिलं नाही, ते माझं भाग्य उजळलं, उदयाला आलं, ते स्वच्छ झालं, प्रगट झालं, त्याच्यावरचं मालिन्य दूर झालं, म्हणून आनंद आहे. जोपर्यंत मालिन्य होतं तोपर्यंत आनंद माझाच मला मिळत नव्हता, त्या आनंदाला मी मुकलो होतो. आता ते मालिन्य दूर झाल्यामुळे तो आतलाच आनंद आता प्रगट झालाय. आता आपण बहुसंख्य शेतकरी आहात. मी सांगितलेला दृष्टांत झटकन तुमच्या लक्षात येईल की जास्त विस्तार करण्याची गरज नाही पडत. या मळ्यात यांची मोटर चालू आहे, यांची चालू आहे, यांची चालू आहे, माझीच का चालत नाही मोटर? लाईन गेलेली म्हणावं, कोणाची चालायला नाही पाहिजे. मग लाईन आहे त्यांची जर चालते तर माझीच का चालत नाही? मग माझी चालायला पाहिजे, का चालत नाही? अरे मग फ्यूज गेला असेल, नाही म्हणे फ्यूज आहे. लाईन काय कमी जास्त आहे असे झाले? नाही, सर्व आहे. टेस्टर लावून पाहिले. मोटर जळाली असेल आणि कोणाच ठाऊक काय ते काय आपल्याला काय कळत नाही. हे वर जेवढं कळतं तेवढं आपण पाहिजे, पण मोटर काय चालत नाही. एक करतो काय, त्या फिटरला बोलावून आण. तो त्या फिटरला बोलावून आणतो. फिटर पहिलं लगेच पाहतो लाईन आहे का. टेस्टर लावून पाहिलं, तिन्ही लाईन बरोबर चालू आहेत. खाली मोटार पाहिली, मोटार ओके आहे, मोटारीत दोष नाही, लाईन मध्ये दोष नाही. मग मोटार का चालत नाही? मग तो फिटर काय करतो, स्टार्टर खोलतो. स्टार्टर खोलल्यावर पाहतो तर त्याच्या 3 वायरी, त्या वायरीला बर चढलेली दिसते. काय म्हणतो तुम्ही? कार्बन आलेलं दिसत. तेवढं त्याला दिसून आलं. त्याने लगेच टेस्टरने खोलली ती वायर, पॉलिश पेपर काढला, तर कार्बन घासून काढला, पुन्हा बसून दिली, बटन दाबलं, मोटर चालू झाली. मला सांगा, लाईन होती की नाही? होती, पण मोटर चालत नव्हती. का? कार्बन चढल्यामुळे, त्या कार्बनमुळे ती शक्ती तिरोहित झाली, झाकली गेली, दाबली गेली, आच्छादित झाली. त्यामुळे मोटार का ते कनेक्शन मिळत नव्हतं, चालू होत नव्हती, पाणी मिळत नव्हतं. तो कार्बन काढून टाकला, मोटर चालू झाली, पाणी पडू लागले. तसं माझ्या भाग्यावर मालिन्य जे चढलेलं होतं, ते माझं भाग्यावरचं मालिन्य दूर झालं. माझं असलेलंच भाग्य ते आता स्वच्छ झालं, प्रगट झालं, आणि त्यामुळे हा आनंदाचा आनंद माझ्या जीवनात मला मिळतो आहे. तो प्रगट होण्याकरता हे मालिन्य दूर व्हायला पाहिजे. मालिन्य दूर झालं की निश्चित त्याचं प्राकट्य होत असतं. आपल्याला एक निळोबरांची गवळण सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ती निळोबरांची गवळण असं म्हणते,
मी फार दिवसापासून आर्तता वागवीत होते, पण आज कुठं त्याला अकस्मात फळ दिसून आलं. दृष्टीने मी श्रीहरीची पावलं पाहिली, त्यामुळे आजपर्यंत मी जे जन्म घेतले त्याचं सार्थक झालं असं मला वाटतंय. का बरं? धन्य अशी आनंदाची वेळ माझ्या जीवनात सापडली. त्यामुळे कृपाळू संतजन मला भेटले आणि त्यांनी काय केलं, माझ्या बुद्धीचा मळ धुवून काढला आणि माझ्या दृष्टीला यशोदेचा बाळ दाखवला. होते बहुत दिवस अर्ध वागवेले, होते बहुत दिवस अर्ध वागवेले, आजी अकस्मात कळदेव आले, आजी अकस्मात दृष्टी श्रीहरीची कळदेव घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले वो, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, देणे संत सज्जन भेटले गोपाळ. धन्य आनंदाची सापडली वेळ, देणे संत सज्जन भेटले गोपाळ. बुद्धीला बुद्धीचा बुद्धीचा दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो, दाखविला यशोदेचा बाळवो, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. धन्य हे आनंदाची सापडले, धन्य हे आनंदाची, धन्य हे आनंदा सापडले, धन्य हे आनंदाची सापडले, धन्य हे आनंदाची सापडले. धन्य हे आनंदाची सापडली वेळ. ही आनंदाची वेळ सापडली. केव्हा सापडली? संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा मळ, माझ्या बुद्धीचा मळ त्यांनी धुवून काढला आणि माझ्या दृष्टीला यशोदेचा बाळ दाखवला. त्या भगवंताचं दर्शन मला घडलं. मालिन्य दूर झालं, बुद्धीचं मालिन्य दूर झालं, त्यामुळे त्याचं दर्शन मला घडलं आणि ही आनंदाची वेळ सापडली. तुकोबराय म्हणतात तसा माझ्या जीवनात हा आनंदच आनंद प्रगट झालेला आहे. ही अशी आनंदाची वेळ माझ्या जीवनात सापडली गेली, म्हणून ते भाग्य उदयाला आलं, स्वच्छ झालं, म्हणून हा आनंदचा आनंद मी भोगतो आहे. आनंदचा आनंद मला प्राप्त होतो. ठीक आहे, भाग्य उदयाला आलं, स्वच्छ झालं म्हणून आनंद आहे. दुःख का नाही? तुकोबराय म्हणतात दुःख का नाही? दुःख राहिलंच कसं? का बर? जिच्यामुळे दुःख येत होतं तीच मेली, तीच गेली. कोण? चिंता. अवघी चिंता वारली. आता भाग्य उजळले, आता अवघी चिंता वारली. भाग्य उजळले म्हणून आनंद आणि चिंता वारली म्हणून दुःख नाही. कोणती वारली चिंता? अवघी. अवघी कोणतेच शिल्लक राहिले नाही. चिंता अशी वाईट आहे. चिंता नसलेला आनंद तर मिळवून देत नाहीच नाही, पण असलेला आनंदही भोगू देत नाही. असलेल्याही आनंदाचं दुःखात रूपांतर करणारी चिंता आहे.
असलेला आनंद झाकणारी, असलेला आनंद घालवणारी चिंता आहे. 15 वर्षाने जीवलग मित्र भेटला. किती? 15 वर्षाने. कॉलेज नंतर परत भेटगाठ काहीच नाही. 15 वर्षाने भेट झाली, कडकडून मिठी मारली. आनंदच आनंद दोघांच्या ठिकाणी दिसून आला. काय बरं, किती दिवसांनी, काय फोन नाही, काय नाही. त्यावेळच्या त्या आनंदाच्या गप्पा पाहून घ्याव्यात. तो कसा आनंद इतका उचंबळून येतो त्यांच्या ठिकाणी. काय कपडे झाले, 4 दिवस सारखा प्रवास आहे, रात्रंदिवस. पण आता असं कर, काढ ते कपडे, काढ एकदा, काय तुमचा फ्रेश हो. ती कपडे काढली, म्हणे हे धुवून टाके कपडे. खिशातलं सामान काढलं, त्याच्यात ऍडव्हान्स बुकिंग निघालं. पाहतो तर ऍडव्हान्स बुकिंग तिकीट. तो म्हणतो का रे हे काय? म्हणे कुठल्याही परिस्थितीत उद्या मी पोहोचलो पाहिजे म्हणून लगेच तिकीट काढून घेतलं, ऍडव्हान्स बुकिंग. हा म्हणतो 15 वर्षाने भेटला, निदान 15 दिवस तरी राहायला पाहिजे ना. हा म्हणतो आता तशी वेळ नाहीये, आता कुठल्या परिस्थितीत मला गेलंच पाहिजे. वाटल्यास मी पुढे मेच्या सुट्टीत 15 दिवस येईल, पण आता मला थांबता येत नाही. हा म्हणतो काय, उद्या सकाळी तू जाणार? हो म्हणे, जायलाच पाहिजे, थांबता येणार नाही. थोडा वेळ काय झालं का पुन्हा म्हणतो काय भल्याग्रस्त आहे, उद्या जाणार म्हणतो. निदान 2 दिवस तरी नाही म्हणे, कुठल्या परिस्थितीत जायलाच पाहिजे. आनंद भोगता भोगता लगेच तो आनंद मावळून गेला. उद्या जाणार म्हणजे उद्या जाणार ही चिंता आज लागली, आत्ता लागली, म्हणून त्या चिंतेने आताचा आनंद घालवला की नाही. 15 वर्षाने भेटल्यानंतर किती आनंद झाला होता, किती कडकडून मिठी मारली होती, कसा आनंदाचा आनंद जीवनात घडत होता. पण उद्या जाणार ही चिंता आता लागल्यामुळे त्या चिंतेने आताचा आनंद घालवला की नाही. म्हणून चिंता अशी वाईट आहे की नसलेला आनंद तर मिळून देत नाहीच नाही, पण असलेलाही आनंद, झालेलाही आनंद ती भोगू देत नाही, टिकू देत नाही. अशी चिंता वाईट आहे. चिंता ऐसी डाकिनी कलिजा काटकर खाय, वैद्य बिचारा क्या करे रे, कब तक दवा लगाए. चिंता रोग अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. असलेला आनंद ती भोगू देत नाही चिंता. भयानक वाईट आहे. आणि माणसं इतकी चिंता करतात की विचारू नका. मरणाच्या पुढची चिंता करत राहतात. निदान मरणाच्या आतली करायला काय हरकत नाही, पण मरणाच्या नंतरची चिंता करतात, मरणाच्या पुढची. मी नाही सांगत, ज्ञानोबा म्हणतात चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता. या श्लोकावर विवरण करत असताना ज्ञानोबारांनी म्हटले, याची एका अयती तयाची या कर्म प्रवृत्ती, जिने याही परवती वाहती चिंता. जिने याही परवती, जगण्याच्या पुढची चिंता करत राहतात. इतकी चिंता करतात की विचारू नका. काही म्हातारी माणसं इतकी चिंता करतात की मरणाच्या पुढची. पोरांना म्हणतात, अरे माझ्या डोळ्या देखत काय उधळपट्टी चालवली,
अरे मी कसं कसं कमावलं, काय काय केलंय. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघांची माझ्या डोक्यात, एवढं सर्व भानगडी करून एवढं शून्यातून मी हे सगळं निर्माण केलंय. काय होतं, बिगावर फक्त जमीन होती, आता 15 एकर झाली. पठ्ठ्याने शून्यातून सर्व हे वाढवलं. आणि कसं मी कमवलं, काय काय या करता केले, तुम्ही त्याचा विचार करत नाही. भरमसाठ खर्च करत राहता. हा बाप गरिबीतून वर आलेला असतो, त्यामुळे गरिबीच्या वेदना काय असतात ही त्याने भोगलेली स्थिती आहे. म्हणून त्याला पैसे मिळवण्याकरता किती कष्ट लागतात, काय काय आपण केलं हे सगळं त्याच्या डोळ्यापुढे येत राहत. म्हणून तो म्हणतो, अरे मी कसं कमवलंय, काय काय केलंय, आणि एवढं करून ठेवलं. आणि माझ्या डोळ्यात देखा तुम्ही काय उधळपट्टी चालवले. तो जो मुलगा असतो तो श्रीमंत बाबाचा मुलगा असतो. आता बाप गरिबीतून वर आलेला असतो म्हणून त्याला गरिबीच्या वेदना माहीत असतात. हा जो मुलगा आहे हा श्रीमंत बापाचा मुलगा आहे, त्यामुळे याला गरिबीच्या वेदना माहीत नाही. आयता पैसा आहे, सगळं आहे, भरमसाठ खर्च करत राहतो. आणि तो खर्च करत राहिला की या म्हाताऱ्याला ते सहन होत नाही. मग हा म्हातारा म्हणतो, अरे माझ्या डोळ्यात देखत काय उधळपट्टी चालवली तुम्ही, अरे मी कसं कसं कमवलं, काय काय केलं, अरे मी आहे म्हणून चाललंय, मी मेल्यावर तुमचं कसं होईल. म्हणतो की नाही तुम्ही, नाही पण कोणीतरी म्हातारे म्हणतात की नाही, मी मेल्यावर तुमचं कसं होईल. म्हणजे हा मरणाच्या पुढची त्यांची काळजी करायला लागलाय की नाही. मी मेल्यावर तुमचं कसं होईल. काय काय टार्गेट पोरं सरळ उत्तर देतात, बाबा चांगलंच होणार आहे, तुम्ही मरूनच बघा. हा म्हणतो मी मेल्यावर तुमचं कसं होईल, पण पोरं म्हणतात चांगलंच होणार आहे, तुम्ही मरूनच बघा. मरणाच्या पुढची त्यांची काळजी करतो. मी आहे म्हणून चाललंय, मी आहे म्हणून चाललंय. काय याच्यामुळे चाललंय कोणाच ठाऊक. चालवणारा तो परमात्मा आहे, पण हा मध्येच म्हणतो मी आहे म्हणून चाललंय, मी आहे म्हणून. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक उदाहरण सांगायचे. शेतकरी पूर्वीच्या जुन्या काळातलं उदाहरण. शेतकरी बैलगाडी घेऊन शेताला निघतो. शेताला निघाला असताना त्याचा जो कुत्रा असतो तो त्या गाडीच्या खाली चालतो. गाडी चालली, गाडीच्या खाली कुत्रा चाललाय. तो कुत्रा काय म्हणतो, मी आहे म्हणून गाडी चालली. आता खरं सांगा, कुत्र्यामुळे गाडी चालली का, गाडी कोणामुळे चालली, बैलामुळे चालली. पण हे कुत्र म्हणतंय मी आहे म्हणून गाडी चालली. तसं आपल्या संसाराची गाडी चालवणारा तो परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरी विना, कोण बोलवीते हरी विना. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरी विना, कोण बोलवीते हरी तो परमात्मा आहे, त्याच्या सत्तेने सर्व चालतंय. पण हा मध्येच म्हणतो मी आहे म्हणून चाललंय. अरे कुत्र्या, तुझ्यामुळे चालत नाही, चालवणारा तो आहे. पण आपण एक नाही एक चिंता करत करत राहतो या संसारात आणि दुःखाचे भागीदार बनतो. चिंता एक सरली का दुसरी नवीन पुढे येते. ती कुठं बाजूला जाते नाही तर तिसरी एक सारिता तो पुढे उभे एक. सकाळी विचारलं कसं काय भाऊसाहेब, कसं काय म्हणजे पट्ट्यासारखा राजा नाही. दुपारी विचारलं कसं काय, म्हणतो काय खरं नाही.
सकाळी म्हणतो माझ्यासारखा राजा नाही, दुपारी म्हणतो काही खरं नाही. एक चिंता झाली का दुसरी नक्की नवीन पुढे येते आणि ती नवीन पुढे आलेली चिंता आनंद घालून टाकते, दुःखात पाडते, दुःखाच्या दरीत लोटते. चिंता सारखी व्यथित करते. उपाय सापडला, चिंता दूर झाली का मिटलं असं नाही ना, दुसरी नवीन पुढे येते, दुसरी नवीन पुढे येत राहते. लग्नच होत नाही चिंता. 4 चौघांनी मनावर घर धरलं आणि याच करून दिलं. चिंता मिटली की नाही? पहिलं लग्न होत नव्हती चिंता, 4 चौघांनी मनावर धरलं, गळ्यात घालून दिली, चिंता मिटली. पुढे थोड्या दिवसाने नवीन चिंता पुढे आली. काय? नांदतच नाही, नांदत नाही चिंता. ज्यांनी जमवलं होतं ते म्हणले आम्ही जातो, तुम्ही काही लगेच निर्णय घेऊ नका दुसरा. हे जातात, समजून सांगतात अगं रंगू असं रंग करणं बरं नाही, हे रंग सोडून दे, आपलं घराणं काय ते घराणं काय, काय करते. समजून सांगितल्यानंतर ती नांदायला येते. नांदायला आली, चिंता संपली की नाही? आता संपली चिंता. आता पुढे दुसरी चिंता आली, पोरच होत नाहीत. चिंता झाला मुलगा जगत नाही, चिंता जगला मुलगा शाळेत जात नाही, चिंता शाळेत जाऊ लागला आता पास होत नाही, ही चिंता. झाला पास नोकरी लागत नाही, चिंता. लागली नोकरी आपल्याला पैसे पाठवत नाही. बरीच पोरं बापाला विसरून जातात. बाप याच्याकरता आपली सर्व्हिस सर्व खर्च करतो, मिळालेला सर्व्हिस फंड जगण्याकरता, तो यांच्या शिक्षणाकरता, यांच्या नोकरी करता संपून टाकतो. आणि नोकरी लागल्यावर त्यांचा पगार सुरू झाल्यावर बाबा आहे शेती, कोणाला वाट्याने लावून देईन त्याच्यावर तुमचं चालू द्या, पण हा काय पाठवत नाही, चिंता. जाऊ दे, ह्या सर्व चिंता आपण अनुभवतो आहे, हे मी जास्त पिंजून सांगण्याची गरज नाही. माझा मुद्दा आहे, चिंता आली की ती दुःख देते. तुकोबरा म्हणतात ती चिंता माझी वारली, अवघी चिंता वारली. वारली म्हणण्यातून 2 भाव स्पष्ट होतात. एक वारली म्हणजे दूर झाली, बाजूला झाली, अलग झाली, आता कुठली चिंता माझ्या जीवनात राहिली नाही, हा एक अर्थ. आणि दुसरा सरळ स्पष्ट कळणारा अर्थ, वारली. गंगू वारली, वारली म्हणजे मेली. आता मेल्यानंतर ती पुन्हा येईल का? नाही. मेल्यानंतर ती कायमची संपली, कायमची संपली. तुकोबर म्हणतात माझ्या जीवनात ज्या काय सर्व चिंता होते त्या सर्व संपल्या, नष्ट झाल्या, वारले. पारमार्थिक चिंता, व्यावहारिक चिंता कोणतीच आता माझ्या जीवनात नाही, अवघी चिंता वारली. म्हणून दुःख नाही आणि भाग्य उजळलं म्हणून आनंद आहे. महाराजाचं दुःख कधी नाही तुम्हाला, आता कधीच नाही. दुःख कायमच संपलं, दुःख ते कायचे नाही स्वप्नास. आणि आनंद, आनंद तोय कायमचा, आता नाही आनंदाचे जोडा, आता आनंदच आनंद, नित्य आनंद, नित्यानंदा पुढे आनंद. दुःख कायमचे मिटलं, आनंद कायमचा प्राप्त झाला. महाराज शास्त्रीय प्रक्रियेतून तर यातून असा अर्थ निघतो, दुःख कायमचं मिटणं आणि आनंद कायमचा मिळणं हे तेव्हाच जीवनात शक्य आहे ज्या वेळेला भगवंताचं दर्शन होईल. तेव्हा भगवंताचा साक्षात्कार का झाला की दुःख कायमचं मिटलं जातं, आनंद कायमचा प्राप्त होतो. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, पण केव्हा? तुझे चरण देखील या.
आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. भाग शीन गेला आणि अवघा आनंद झाला कधी तुझे चरण देखिल्या. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर दुःख कायमचं मिटतं, आनंद कायमचा मिळतो. म्हणजे मग तुमचं दुःख कायमचं मिटलं आणि आनंद कायमचा प्राप्त झाला. म्हणजे याचा अर्थ असा वाटतो तुम्हाला तो पद्मनाभ जोडला की काय. तुकोबाराय म्हणतात काय कंसातलं ओळखलं नेमकं तू. खरोखरच माझ्या जीवनात तेच घडलंय नेमकं. मला तो पद्मनाभ जोडला, मला तो प्राप्त झाला म्हणून दुःख कायमचं मिटले आणि आनंद कायमचा झालाय. महाराज पद्मनाभ जोडला हा लाभ तुम्हाला झाला हो, म्हणून दुःख कायमचं मिटले आनंद कायमचा प्राप्त झालाय. महाराज मग पद्मनाभ जोडला हा लाभ जो तुम्हाला झाला हा कोणामुळे झाला सांगू शकता का. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत 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 दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी पद्मनाभ जोडला हा लाभ मला जो झाला तो संतांच्या दर्शनामुळे झाला. संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला मला, पद्मनाभ जोडला मला, पद्मनाभ जोडला म्हणजे प्राप्त झाला. हा लाभ जो मला झाला तो संतांच्या दर्शनामुळे. जोडीला नाही, जोडला. जोडीला म्हणण्यातून मी मिळवला असा भाव त्याचा स्पष्ट होतो. जोडीला म्हणण्यातून, जोडीला म्हणण्यातून मी मिळवला आणि जोडला म्हणण्यातून मला मिळाला. मी मिळवला नाही, मला मिळाला. का मिळाला? संतांच्या काय मनात आलं, संतांचं दर्शन मला झालं आणि संतांनी मला त्याची प्राप्ती करून दिली. आपल्याला नेहमीच माहित आहे, गंगेच्या स्नानाला मी वाटेने चाललो होतो, त्यांनी मला सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो दाना ठेवला. खरं त्यांनी मला सापडवलं, त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, माझ्यावर त्यांनी कृपा केली आणि त्यांच्यामुळे मला हा पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे मला पद्मनाभ जोडला हा लाभ झालेला आहे. एक लक्षात घ्या, जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे संत आहे. संतांशिवाय परमात्मा प्राप्ती होत नाही नाही नाही. संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेदनी वाही, ऐसे वेदनी वाही, ऐसे वेदनी वाही, संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेदनी वाही, ऐसे वेदनी वाही, ऐसे प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संता
प्राप्ती नाही ऐसी वेद देती बाई. संतांशिवाय परमात्मा होऊ शकत नाही. मधला दुवा संत आहे. ज्यांना ज्यांना परमात्मा प्राप्ती झाली त्यांना त्यांना संतांच्या दर्शनामुळेच झालेली आहे. प्रत्येकाने आपला अनुभव सांगितलेला आहे. आता आपल्याला सांगायला वेळ नाही, आपला वेळ थोडा राहिला. संतांच्या दर्शनामुळे पद्मनाभ मला जोडलेला आहे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. सर्वात श्रेष्ठ हा लाभ आहे. हा लाभ संत दर्शने हा लाभ कोणता? पद्मनाभ जोडला हा लाभ. याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ दुसरा कोणताच नाही. तू काय म्हणे? आता लाभ नाही या परता यल लाभांना परो लाभो यत सुखात ना परम सुखम यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं तथा. याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ दुसरा कोणता नाही. सर्वोच्च लाभ सर्वात श्रेष्ठ लाभ म्हणजे भगवंताचं दर्शन घडणं आहे. हे दर्शन घडलं की जीवनातल्या सगळ्या समस्या मिटल्या जातात. दुःख कायमचं मिटलं जातं. आनंद कायमचा प्राप्त होतो. पुढे काय मिळवायचं शिल्लक राहत नाही. जे मिळवायचं ते मिळालं. म्हणून याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ आता दुसरा कोणता नाही महाराज. असा सर्वोच्च लाभ तुम्हाला प्राप्त झालाय. हो, मग याचं तुम्ही रक्षण कसं करणार? याच्या सुरक्षेकरता काय तुम्ही उपाय योजलाय का? पण विशेष आपल्याला धनप्राप्ती विशेष घडत राहिल्यानंतर आपण त्याच्याकरता म्हणतो एक पहिलं गोदरेचं कपाट हे घेतलं पाहिजे. म्हणजे त्याच्या सुरक्षेकरता काहीतरी आपण असे पहिला उपाय केला पाहिजे. म्हणतो हे केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. तसं पद्मनाभ जोडला हा लाभ तुम्हाला झालेला आहे. याची सुरक्षितता तुम्ही कशी ठेवणार? तुकोबरा म्हणतात त्याची सुरक्षा मला माहीत झालेली. अनेकांनी पूर्वी हा लाभ ज्यांना झाला त्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे आणि ती सुरक्षित जागा त्यांच्यामुळे मला माहीत झालेली आहे. मग तुम्ही काय करणार? त्याच सुरक्षित जागेत मी त्याला ठेवणार. कोणती ती सुरक्षित जागा? सुरक्षित जागा तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट है 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 हृदय पेटी करोनी पोटी साधवो करोनी पोटी साधवो करोनी पोटी साधवो दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ करोनी पोटी साधवो करोनी पोटी साधवो करोनी पोटी साधवो संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने
संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. पोटी हृदय पेटी हे संपुष्ट करुणी साठवू. पोटात जी हृदय पेटी आहे ती हृदय पेटी तिचं आम्ही संपुष्ट करणार आणि त्यात याला साठवणार. हृदय पेटीचं संपुष्ट करणार. संपुष्ट कशाला म्हणतात? देवाला राहायला योग्य जागा, याचं नाव संपुष्ट. संपुष्ट कशाला म्हणतात? देवाला राहायला योग्य जागा, त्याला म्हटलं जातं संपुष्ट. तसं आमचं हृदय आम्ही देवाला राहायला योग्य करणार. योग्य देवाला राहायला योग्य हृदय कोणतं? ज्याच्यात कोणतेच दोष नाही, ते कोणतेच मळ नाही, ते काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, असूया नाही. हे सर्व विकार हृदयाला मालिन्य आणतायत आणि हे विकार गेले की हृदय निर्मळ होतं आणि निर्मळ हृदय झालं की ते देवाला राहायला योग्य आहे. तिथं तो येऊन राहतोच. येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ राहे, म्हणे देता मला म्हणा, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ करावे निर्मळ. येऊन गोपाळ राहे, तिथे निर्मळ चित्त केलं की भगवान तिथे येऊन राहतो. येतो बैसलिया ठाया, असने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान कयाचे. चित्त ते निर्मळ जैसे नवनीत जाणी जे अनंत तया माझी. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यास. चोखटे मानस निर्मळ हृदय हे त्याला राहायला योग्य आहे. सेना महाराजांचा गोड अभंग आहे. सेना महाराज म्हणतात, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसाला अंतरी पांडुरंग. काम क्रोध हे वैरी विकार हे हकलून काढले बाहेर आणि मग बैसाला अंतरी पांडुरंग. मग त्या निर्मळ हृदयात अंतःकरणात तो पांडुरंग येऊन बसला. म्हणून त्याला राहायला योग्य हृदय म्हणजे निर्मळ हृदय. मला हे माहीत झालेलं आहे. हनुमंतराने त्यांच्या हृदयात देवाला साठवलं, राधेने आपल्या हृदयात साठवलं, गोपींनी आपल्या हृदयात साठवलं, बिल्व मंगळाने आपल्या हृदयात साठवलं, सावता महाराजांनी आपल्या हृदयात साठवलं, जनाबाईने आपल्या हृदयात साठवलं. सर्वांनी साठवलं ते हृदयात. निर्मळ हृदय झालं की भगवान तिथे राहतो. जनाबाई म्हणते, मी या चोराला पकडलं, त्याच्या गळ्याला दोर बांधला आणि अशा ठिकाणी ठेवलं की त्याला तिथून बाहेर जाताच येणार नाही. धरिला पंढरीला दोरा, धरिला पंढरीला दोरा, धरिला पंढरीला दोरा, हे धरिला पंढरीला दोरा, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीला दोर, बंदी खाना गेला, गळा बांधोनिया दोर, दोर, हृदय बंदी खाना गेला, हृदय बंदी खाना गेला. तिथं ठेवला की तिथून तो बाहेर जाऊ शकत नाही. तुका म्हणे साचा कोठे जाशी हृदयचा, हृदयातून तो बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून बिल्व मंगळाने देवाला म्हटलंय, माझ्या हाताला तू झटका मागून निघालाच खरा, याच्यात मी तुझा पुरुषार्थ समजत नाही. माझ्या हृदयातून जाऊन दाखव म्हणजे मी तुला पुरुषार्थ समजेल. बाह छांड के जात है निबल जान के मोय,
हीर देश से जब जाओगे सबल कहूंगा तोय हस्त मुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्यासी पौरुषंगनयामी ते माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव म्हणजे मी खरा तुला पुरुषार्थी समजेन हृदयातून तो जाऊ शकत नाही ती सुरक्षित जागा तुकोबरा म्हणतात मला माहीत झाली मी तिथे याला ठेवणार संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पण का हो महाराज पद्मनाभ जोडणं हा लाभ तुम्ही म्हणता पण पद्मनाभ हे तर आपलं मूळचं स्वरूपच आहे परमात्मा हे आपलं मूळ स्वरूप आहे आपण त्याच्याहून वेगळे नाही तुका म्हणे कैची किंवा कोठे घेऊन ते राहणार ते आपलं तर मूळ स्वरूपच आहे मग तुम्ही कसं काय म्हणता तो सापडला त्याला मी हृदयात ठेवणार तुकोबरा म्हणतात हो ते आपलं मूळचं स्वरूप आहे हे खरं आहे मी नाही म्हणत नाही तो आपला मूळचा ठेवाच आहे जुनाट जुगाडीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे बहुता काळाचे ठेवणे हा ठेवा आपला मूळचा आहेच पण तो अप्राप्तवत झाला होता आता काय झालं आता तो मला सापडला कशाने सापडला कशाने तो सापडला तुकोबारा हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे होता तुका म्हणे होता देवा तुका म्हणे होता देवा तुका म्हणे होता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वालली अवघी चिंता वालली संत दर्शनी संत दर्शनी अवघे चिंता वागले अवघे चिंता वागले संत दर्शनी संत दर्शनी वदबना जोडला
शंकरा महाज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा माझा मूळचाच ठेवा होता खरा, पण तो अप्राप्तवत झाला होता. आता तो मला सापडला. कशाने सापडला? तर या भावा सापडला. तो या भावा सापडला. इथल्या भाव शब्दाचा भाव काय? लोक बेभाव करतात त्याचा. तिथल्या भाव शब्दाचा भाव आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. काही विचित्र अर्थ करतात या भाव शब्दाचा, वेगळ्याच बाजूला नेतात. तुकोबारा म्हणतात आम्ही मूळचे गर्भ श्रीमंत जहागीरदार. महाराज तुमची गर्भ श्रीमंती, जहागीरदार तुम्ही, मग ती संपत्ती तुमची काय झाली? तुमचा तो ठेवा काय झाला? तुकोबारा म्हणतो तो सगळाच्या सगळा ठेवा माझ्या भावाला सापडला. तो या भावा सापडला. तो सगळ्याच्या सगळा ठेवा जो होता माझा, तो का म्हणे होता ठेवा तो या भावा, आमच्या भावाला सगळा मिळाला, मला काहीच नाही म्हणून मी असं धरीत. चुकीचा भाव या भाव शब्दाचा करतात. दुसरा एक गोंडस अर्थ भाव शब्दाचा केला जातो. बरेच कीर्तनकार तसा करतात. इथल्या भाव शब्दाचा अर्थ प्रेम करतात. देवावरचं प्रेम. देवा कारणे भाव तस्मात गिरीधर लालतो भाव का भुका म्हणतात. थोर प्रेमाचा भुकेला. भाव शब्दाचा अर्थ देवावरचं प्रेम करतात, परंतु हाही अर्थ इथे लागू पडत नाही. इथला देवावरचा प्रेम, देवावरचं प्रेम असा या भावाचा जर अर्थ केला, ह्या भाव शब्दाचा अर्थ जर देवावरचं प्रेम केला, तर देवावरचं प्रेम त्याने मला हा प्राप्त झाला असं जर म्हटलं आपण, तर याच अभंगातल्या दुसऱ्या चरणाला व्यर्थत्व येते. दुसऱ्या चरणात काय सांगितलंय? संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला हा लाभ संत दर्शने. संतांच्या दर्शनाने मला हा लाभ प्राप्त झाला असं म्हणतात. आणि जर खालच्या चरणात, याच अभंगाच्या शेवटच्या चरणात जर देवावरचं प्रेम आपण अर्थ केला, देवावर मी प्रेम केलं आणि त्यामुळे मला हा सापडला म्हटला, तर इथे विसंगती होते. दुसऱ्या चरणात संतांच्यामुळे मला हा लाभ प्राप्त झाला असं म्हटलं गेलं, आणि शेवटच्या चरणात देवावर मी प्रेम केलं म्हणून मला तो सापडला, असे विरुद्ध विसंगती होते. म्हणून इथल्या भाव शब्दाचा अर्थ देवावरचं प्रेम असा न करता, इथल्या भाव शब्दाचा अर्थ संतांवरचा विश्वास करायचा. संत मला भेटले, त्यांनी मला मार्गदर्शन केलं, आणि त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं त्यांच्या त्या वचनावर मी विश्वास ठेवला, आणि विश्वास ठेवल्यामुळे मला तो सापडला. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सफळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, हे संत करतात. मी त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी माझ्या जीवनाची वाटचाल केली. मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात ठेवावं, संतांनी जसं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून तशी वाटचाल करावी. आपल्या मनाने काही करत बसू नये. आपल्या मनाने काही केलं की तो देवाला तर प्राप्त होत नाही, देवाला मुकला जातो. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. म्हणून मनोमार्गाने गेलेला तो इथे देवाला मुकला जातो. पण संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर मनोमार्गाची गती लावली तर मग मात्र मुकला जात नाही, तो श्रीपतीला आकळू शकतो. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती, येणे पंथे, येणे पंथे श्रीपती आकळावा.
या मार्गाने श्रीपती आकळला जातो. या मार्गाने म्हणजे कोणत्या? संतांनी सांगितलेल्या मार्गाने. संतांनी जी दिशा दिली, दुर्व्यसन सोडा, दुर्वर्तन सोडा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, वामन जयंती करा. सप्ताहात आलेली वामन जयंती आपण वामन जयंतीमुळे काला तिसऱ्या दिवशी आता ठेवतोय पुढे. तर वामन जयंती हा आपल्या वारकरी संप्रदायातला महत्वाचा उपवास आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे 29 उपवास सांगितलेले आहेत आपल्या वैष्णवांचे, त्यात वामन जयंती आहे. 12 महिन्याच्या 24 एकादशी, शुद्धातली वद्यातली ह्या 12 दुने 24 एकादशी आणि दुसऱ्या 5 व्रताचे आपण पालन करायचं, 5 उपवास. भागवतात नाथ महाराजांनी त्याचा उल्लेख केलाय. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, राम नवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, नृसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती आणि उत्तमोत्तमी शिवरात्र. हे 5 उपवास एकादशीप्रमाणे आपण करायचे आहेत. म्हणून हे वैष्णवांचे उपवास सांगितलेले. आपल्या या सप्ताहामध्ये ती वामन जयंती येते, तर आपण तो पूर्ण उपवास एकादशीप्रमाणे करायचा आहे. म्हणून आपण त्या दिवशी काला न ठेवता दुसऱ्या दिवशी काला आपण ठेवतो. तर हा आपलं वैष्णवांचा उपवास, हे व्रत, ही साधना सांगितलेली आहे. त्या संतांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला नक्की तारणार, नक्की तारणार. त्या अभंगामध्ये मोठी तारक शक्ती आहे. त्या अभंगांनी दगडांना तारलेलं आहे. दगडांना जळी दगडासहित वह्या तारियेल्या देशाला. जे अभंग दगडांना तारतात ते आपल्याला का नाही तारणार? बरं, आपल्याला नक्कीच तारतील, पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना.